डॉक्युमेंट्स आमच्या कंपनीचे नाहीयेत. हो काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलतोय. डोंट बी पॅनिक. जरा समजून घ्या. तर मी कुठलेही समजून घेण्याच्या सिच्युएशन मध्ये नाहीये आता. अहो मी खूप अडचणीत येऊन जाईन. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. का काय झालं? मला या लोनची फार गरज आहे. तुमच्याकडून जर मला हे लोन मिळालं तर इट विल बी अ ग्रेट हेल्प. अहो माझी कंपनी तुमचं लोन इझिली रिपे करू शकते. हवं तर तुम्ही माझी हिस्ट्री चेक करा. वन मिनिट. तुमची कंपनी, तुमची फॅक्टरी आणि आबांच्या विषयी काही शंका येण्याचं कारणच नाही. अहो त्यांचं मार्केटमध्ये नाव आहे. पण तरी आहे ना आम्ही तुम्हाला नाही लोन देऊ शकत. पण का? कारण आमच्या कंपनीच्या या वर्षीच्या पॉलिसीप्रमाणे जे एक्झिस्टिंग कस्टमर आहेत त्यांनाच आम्ही लोन प्रोव्हाइड करतो. आणि तुम्ही आमच्या कंपनीचे एक्झिस्टिंग कस्टमर नाही आहात. सर काहीतरी मार्ग असेल. प्लीज काहीतरी वे आउट काढा प्लीज. आय एम सॉरी. आय कांट हेल्प यू. एक्सक्यूज मी सर. हॅलो. हो काय तासाभरात येत आहे? नाही वेट. हो सगळं मान्य आहे मला. तुम्हाला आज चेक हवा होता. बट हो माहिती आहे मला मुदत संपत आली आहे. पण प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मी एका छोट्या प्रॉब्लेम मध्ये फसलो. तुम्ही उद्या आलात तर खूप बेटर होईल. आजच. अहो पण बरं ठीक आहे. मी कळवतो तुम्हाला थोड्या वेळात. सर आय एम रिक्वेस्टिंग यू. मला या लोनची फार गरज आहे. आता मला त्यात सेलरचा फोन होता. सर मी मार्केटमधनं मशीन्स उचलल्या क्रेडिटवर. जर मी सेलरला टाइमवर पेमेंट नाही केलं तर तो मशीन्स घेऊन जाईल. सर मी खूप अडचणी घेऊन जाईन. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. पण तो आमचा प्रॉब्लेम नाही आहे ना. खरं काही नाही होऊ शकत. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी.